नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, GMC लातूरची जाहिरात 79 जागांसाठी या ठिकाणी 4-5 दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्याच्या संदर्भात एक नवीन शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. तर संपूर्ण माहिती नीट समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला GMC पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा शैक्षणिक पात्रतेमध्ये काय बदल आहेत तो नीट तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे. शुद्धीपत्रक समजून घ्या. संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला GMC पदभरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. GMC पदभरतीच्या सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. सर्व विषयांच्या नीट माहिती समजून घ्या. मराठी व्याकरण आहे 200-250 पानांची PDF भेटणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 200-250 पानांची PDF भेटणार आहे. सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचे असते, ज्याच्यामध्ये 3500 पेक्षा जास्त वन लाइनर स्वरूपामध्ये PDF भेटणार आहे, ज्याच्यामध्ये 3500 पेक्षा जास्त प्रश्न असणार आहे. चालू घडामोडीच्या PDF भेटणार आहे. प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी असणार आहे. 500 पेक्षा महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे आणि गणित बुद्धिमत्ता TCS IBPS पॅटर्न नुसार सर्व भेटणार आहे. आता या PDF मार्फत तुम्ही 100% 200 पैकी 160 ते 175 पेक्षा जास्त गुण मिळवू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व जे नोट्स आहेत ना, तुम्ही PDF स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे, ज्याचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि या नोट्स तुम्हाला इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत. आता आपण या सर्व नोट्सची किंमत 449 होती, परंतु आपण नेहमीच ऑफरमध्ये फक्त 149 मध्ये देत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी या नंबरवरती, खाली नंबर दिसत आहे त्याच्यावरती 149 पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि GMC पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. GMC साठी नक्कीच फायद्याच्या ठरतील जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी. आता जे परिपत्रक काय आहे नीट समजून घ्या. तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून परिपत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, विद्यालयाचं नाव वगैरे लातूर येथील गट गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील 79 सरळसेवेने पदे भरण्यासाठी या ठिकाणी 20 तारखेला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जाहिरातीमध्ये या शुद्धीपत्रकानुसार खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. आता सुधारणा कशाबद्दल आहे? शैक्षणिक पात्रतेबद्दल आहे. तेथे सांगितलं होतं सर्व पदांसाठी फक्त 10वी पास उत्तीर्ण असावी, परंतु काही महत्त्वाचे बदल आहे ते नीट समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवाराने 10वी पास असणे गरजेचे आहे. म्हणजे जी ही शैक्षणिक पात्रता आहे ना, ती 20 ऑगस्टच्या आत कंप्लीट केलेलं असावं. आता याच्यामध्ये विशेष काही नाही. इथं मी स्पष्ट सांगतो, कक्ष सेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक आणि शिपाई या तिन्ही पदांची इथं पात्रता 10वी पास आहे. फक्त माळी या पदाची इथं काय आहे नीट इथं बदल झालेला आहे. माळी पदामध्ये माध्यमिक शाळा SSC उत्तीर्ण केलेली असावी, म्हणजे त्याने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच बघू शकता शेतकी विद्यालयाचा म्हणजेच फलोत्पादन प्रमाणपत्र, म्हणजे माळी कामाचा थोडक्यात अनुभव केलेला किंवा अभ्यासक्रम पूर्ण केलेला त्याच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये हा बदल आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकी पदामध्ये देखील पद आहे, फक्त 10वी पास नसून 10वी पास असावा आणि तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे या ठिकाणी व्यवसाय येत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही चांगल्या काम केलं असेल तर ते त्यांची जर नोंदणी पुढे झालेली असेल किंवा संस्थेचे वगैरे कॅन्टीनचे वगैरे त्यांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे अनुभवाचं असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर किरण सेवक आहे ना, फक्त 10वी पास असून इथे फायदा नाही, तर 10वी मध्ये तुम्हाला विज्ञान विषय असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचयासाठी देखील 10वी पास असून चालणार नाही, 10वी मध्ये विज्ञान विषय असणे गरजेचं आहे. नंतर अजून काही बदल झालेले आहे का तर बघूयात. आता जर रक्तपेढी परिचर ही देखील 10वी पास आणि विज्ञान विषय असला पाहिजे. त्याच्यानंतर अपघात विभाग सेवक 10वी पास फक्त. त्याच्यानंतर इथं बघू शकता सहाय्यक स्वयंपाकी इथं देखील फक्त 10वी पास असेल चालेल. त्याच्यानंतर पहारेकरी इथं देखील फक्त 10वी पास, कोणताही विषय असो नसो चालून जाईल. आता इथं सर्वात महत्त्वाचं जे खालचं पद सांगून घेतो. धोबी जे पद आहे ना, फक्त 10वी पास वरती चालून जाईल. आणि 9वी पद आहे, नीट समजून घ्या. 9वी पद आहे, तुम्ही 10वी पास पाहिजे आणि तसेच ITI केस वर्तनालय, म्हणजे केस कापण्याचा जो या ठिकाणी शिकाऊ ITI असतो त्याचे प्रमाणपत्र, म्हणजे त्याचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि त्याचा अभ्यासक्रम पूर्ण असावा. असा काही या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल आहे. सर्व पदे या ठिकाणी जवळजवळ 10वी पास वरती आहे, परंतु काहींना विज्ञान विषयाची अट आहे, काहींना या ठिकाणी प्रमाणपत्राची अनुभवाची अट आहे. कोणाला शिपाईला, स्वयंपाकीला
त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे 10वी पदाला ITI वगैरे झालेला पाहिजे. एवढाच बदल आहे. बाकी इतर कोणत्याही प्रकारचा बदल नाही आणि सर्व अपडेट येथेच बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. सबस्क्राईब केलं असेल तर सर्व अपडेट येथेच तुम्हाला बघायला भेटतील. तर याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.